विधिमंडळातील टीम इंडियाच्या स्वागताच्या पोस्टरवर विरोधकांनी आक्षेप घेतला। स्वागताच्या पोस्टरवर खेळाडूंचे फोटो लावण्याऐवजी नेत्यांचे फोटो का लावले असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। विरोधक हे कोणत्याही विषयाचं राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांचा आहे। वर्ल्ड कप जिंकला खेळाडूंनी, पोस्टर बॉय राजकारणी। राजकारण्यांच्या पोस्टरबाजीवर जनता नाराज। क्रिकेटच्या पिचवर ही राजकारण्यांचा डाव। आमदार रोहित पवारांच्या हातातील हा पोस्टर पहा। पोस्टरवर भारतीय क्रिकेटपटूंचं स्वागत म्हटलंय, पण त्यावर फोटो मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या पोस्टरबाजीवर टीका केली। T20 वर्ल्ड कप जिंकल्याच्या आविर्भावात सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना जर वाटत असेल की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणून त्यांचे फोटो इथं लावले जात असतील, हे हास्यास्पद आहे। क्रेडिट खेळाडूंना दिलं पाहिजे, पोस्टर खेळाडूंचे लावा, पण सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांना स्वतःचीच टिमकी वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय, म्हणून त्यांनी टीम इंडियाचा फोटो न लावता स्वतःचेच फोटो लावले। जसं की काय वर्ल्ड कप यांच्यामुळेच ते जिंकलेले आहेत। विरोधकांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला। जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी क्रिकेटर सोबत मिरवणूक घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय। जितेंद्र आव्हाडांना कल्पना नाही का 2007 साली त्या बसच्या टपावर, कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आव्हाड फिरत होते आणि जगज्जेच्या टीमचं स्वागत करत होते? मला सांगा, 2011 साली त्यांनी काय केलं? आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विश्वाबद्दल त्यांना काही कल्पना नाही। ते जर अशा आरोपांच्या फैरी झाडत असतील, अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं? खेळात राजकारण आणू नये म्हणतात, पण इथं तर खेळाचंच राजकारण केल्यानं मतांसाठी राजकीय नेते कोणत्याही थराला जात असल्याचं अधोरेखित झालंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।